जय जय रघुवीर समर्थ. मनाच्या श्लोकांची उजळणी यामध्ये आज आपण श्लोक 193 पाहणार आहोत. नव्हे जाणता नेणता देवराणा, नये वर्णिता वेदशास्त्रा पुराणा. नव्हे दृश्य अदृश्य साक्षी तयाचा, श्रुती नेणती नेणती अंत त्याचा. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ या श्लोकात परब्रह्म परमात्म्याच्या स्वरूपाचं वर्णन करताना म्हणतात की तो कसा आहे, तर नव्हे जाणता नेणता देवराणा. देवराणा म्हणजे देवांचाही देव अर्थात परमात्मा. जाणता म्हणजे ओळखणे, समजून घेणे अर्थात ज्ञानी, आणि नेणता म्हणजे अज्ञानी. समर्थ म्हणतात हा परमात्मा जाणताही नाही आणि नेणताही नाही, अर्थात तो ज्ञानीही नाही आणि अज्ञानीही नाही. परंतु तुकाराम महाराजांनी आपल्या एका अभंगामध्ये म्हटलेलं आहे की देव जाणता देव जाणता, आणि समर्थ या ठिकाणी म्हणतात की नव्हे जाणता. असे ऐकल्यावर मग आपल्याला मनामध्ये शंका येऊ शकते की नक्की काय खरं आहे. तर इथे देव म्हणजे जे तुकाराम महाराजांना अभिप्रेत आहेत ते देव म्हणजे राम, कृष्ण, गणपती, दत्त इत्यादी. हे जे देव आहेत ते जाणते आहेत, पण परमात्मा परब्रह्म जो आहे तो या देवांपेक्षाही श्रेष्ठ आहे, आणि म्हणूनच समर्थांनी त्याला देवराणा असं म्हटलेलं आहे. हा परमात्मा जो आहे तो ज्ञान आणि अज्ञान दोन्हीच्याही पलीकडे आहे. ज्ञान प्राप्त करायचे असेल तर तिथे दुसरी एखादी वस्तू असावी लागते. दुसरी वस्तू असली म्हणजे मग आपण त्याचं ज्ञान प्राप्त करू शकतो. जसे आपल्याला एखादा सुगंध आला तर तो सुगंध कुठेतरी असतो, त्या सुगंधामुळेच आपल्याला वासाची जाणीव होते आणि मग आपण म्हणतो की सुगंध आला. जर कुठे धूर दिसला तर आपण म्हणतो तिथे कुठेतरी अग्नी आहे. म्हणजे काय, जर आपल्याला काही दिसलं तर ते आपण त्यापासून ज्ञान प्राप्त करतो, शिकतो. पण हा नियम परमात्म्याला लागू पडत नाही. परमात्मा त्याच्याही पलीकडचा आहे, तो एकच आहे, तिथे दुसरे काही नाही. म्हणून त्याला जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला तोच व्हावं लागेल, अन्यथा त्याच्यापासून वेगळे राहून आपण त्याला जाणू शकत नाही. समर्थ पुढे म्हणतात नये वर्णिता वेदशास्त्रा पुराणा. त्या परमात्म्याचं स्वरूप वेदांना, शास्त्रांना, उपनिषदांना, पुराणांनाही त्याचं वर्णन करता आलेलं नाही. एका ठिकाणी म्हटलेलंच आहे की वेदांनाही नाही कळला अंतःपार ज्याचा, कानडा राजा पंढरीचा. असा हा परमात्मा कसा आहे हे सांगताना समर्थ पुढे म्हणतात नव्हे दृश्य अदृश्य साक्षी तयाचा. हा परमात्मा दृश्यही नाही आणि अदृश्यही नाही. तो डोळ्यांनी दिसत नाही, पण तो नाही असंही आपण म्हणू शकत नाही, कारण तो आहे म्हणून हे ब्रह्मांड आहे आणि आपणही आहोत. तो दृश्य आणि अदृश्य या दोन्हीच्याही पलीकडचा आहे. परमात्म्याचं स्वरूप अवर्णनीय आहे आणि म्हणूनच श्रुतीही त्याचं वर्णन करताना नेणती नेणती असे म्हणतात. नेती नेती शब्द नये अनुमाना असे आपण दत्ताच्या आरतीमध्ये म्हणतो. अर्थात त्याचा अंतःपार वेद, शास्त्र, पुराण, श्रुती या कुणालाही लागला नाही. परंतु असं अवर्णनीय रूप ज्याला कळलं त्याला समर्थ ज्ञानी म्हणतात, आणि हे ज्ञान आपल्या संतांना कळलं म्हणून खऱ्या अर्थाने संत हे ज्ञानी आहेत. आणि म्हणूनच आपल्याला जर त्या परमात्म्याचं खरं स्वरूप जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला संतांच्या सहवासात राहिले पाहिजे.
संतच आपल्याला त्या परब्रह्म परमात्म्याची भेट घडवून देऊ शकतात. संतांच्या मार्गदर्शनाखालीच आपल्याला त्या परमात्म्याचं खरं स्वरूप समजू शकतं आणि म्हणूनच त्या परमात्म्याचं खरं स्वरूप जाणून घेण्याकरता आपण संतांना शरण गेलं पाहिजे. त्यांनी लिहिलेल्या वाङ्मयांचा आपण अभ्यास केला पाहिजे आणि त्या परब्रह्म परमात्म्याचं स्वरूप जाणून घेण्याचा प्रयत्न अवश्य केला पाहिजे. समर्थ या श्लोकात म्हणतात, नव्हे जाणता नेणता देवराणा, नये वर्णिता वेदशास्त्रा पुराणा, नव्हे दृश्य अदृश्य साक्षी तयाचा, श्रुती नेणती अंत त्याचा. जय जय रघुवीर समर्थ.